गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट। आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। रायगड आणि सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट, सर्व नद्या इशारा पातळीवर। रात्रीही मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मागील 24 तासात मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक 244.7 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मुंबई शहरात 83 मिलीमीटर पावसाची नोंद। दरम्यान कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत वेगाने वारे वाहणार असल्यानं समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखड्या गावात अतिवृष्टी, शेतात पाणी साचल्यानं संपूर्ण शेत पाण्याखाली। तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस। पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळात 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद। सोयाबीन, ऊस आणि कपाशीचं नुकसान। परभणी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। लोअर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यामधून पाणी शेतात शिरलं। मांडवा शिवारामध्ये शेती पिकांचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल। परभणीच्या जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस। शेगावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला। गावाबाहेरचा संपर्क तुटल्यानं ग्रामस्थ अडचणीत। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। नागरिकांकडून जलपूजन, 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर, माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उभी पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सततच्या पावसामुळे हिंगोलीत कयाधू नदीला पूर, नदी दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 8.70 मीटर। सीना नदीपात्रात 30,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवला। नदीकाठची शेकडो एकरवरील खरीपाची पिकं पाण्यात। सीना नदीवरील अनेक बंधारे, पूल पाण्याखाली। खरीप हंगामाला सीना नदीच्या पुराचा फटका। सिंधुदुर्गमधील आंबोलीत जोरदार पाऊस। आंबोलीतील धबधब्याला रौद्र रूप समोर। धबधब्यासमोर बसण्यासाठी केलेल्या रेलिंगवरून पाणी। नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेर्ली वस्तीवर जाण्यासाठी ग्रामस्थांच्या पुराच्या पाण्यातून प्रवास। मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, नागरिकांचा जीवघेणा प्रवास। धाराशिवच्या कळंब खामसवाडीतील ओढ्यात 4 चाकी कोसळली। कारमधील एका लहान बाळासह 4 जण सुखरूप बचावले, तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात थार गाडी अडकल्याची घटना। सुदैवानं कार चालकाचा जीव वाचला। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून 1,700 क्युसेकने विसर्ग। शिवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाल्यांना पूर। वनमाला पुलावर 1 ते 1.5 फूट पाणी असल्याने मार्ग बंद, तर परिसरातील शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। धुळे शहरात मुसळधार पाऊस। जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाणी साचलं। पाण्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल। अतिदक्षता विभाग, सिटी स्कॅन विभागाच्या बाहेर गुडघाभर पाणी। अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही ढगफुटी सदृश्य पाऊस। तिवसा तालुक्यातील शिरसगाव, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, मोजरीसह तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपलं। चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो हेक्टरवर संत्रा बागांना पावसाचा फटका। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पावसाने शेतीचं मोठं नुकसान। अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान। कोंडाळा झावरे परिसरातील प्रकल्पाच्या सांडव्याला अचानक पूर। शेतकऱ्याचे 40 जनावरं वाहून गेल्याची घटना। 10 ते 15 जनावरांचा शोध लागला, मात्र इतर जनावर अद्याप बेपत्ता। वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणातून 124 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही मार्ग बंद। हिसई गावाजवळील अडाण नदीला प्रचंड पूर। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेलू बाजार परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर। पुराचं पाणी काही घरात शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। पूरग्रस्तांना जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था। वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। कळंबा, किनखेडा यासह अनेक गावांना तलावाचं स्वरूप। अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने जनजीवन विस्कळीत। कोंडाळा झांबरे परिसरातील सांडव्याच्या पाण्यात 20 जनावरं वाहून गेली। जळगावच्या धरणगावात मुसळधार पावसामुळे धरणी नाल्याला पूर। परिसरातील दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत।
यवतमाळच्या पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. गावांमध्ये पुराचं पाणी शिरून अनेक घरांचं नुकसान, तर हिंगोलीतील कयाधू नदी दुथडी भरून वाहते. जळगावच्या बदनापूर तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं फळबागा पाण्यात. प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. पालघरच्या डहाणूमधील विवळे बेढ्यातील महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली. पायी जाण्याच्या मार्गावर काही भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. दुकानांचं मात्र मोठं नुकसान. नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर. पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला. माहूर धनोडा पूल पूर्णपणे पाण्याखाली. पैनगंगा नदीच्या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त. नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाची हजेरी. अनेक नद्यांना पूर. ओढ्याला पूर आल्याने बेर्लीतील नागरिकांच्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. बीड तालुक्यातील पोद्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना. शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. गाळात अडकल्याने शेतकऱ्यांचे प्राण वाचले. लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान. भाजीपाला, सोयाबीन आणि ऊस पिकं पाण्याखाली. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील पांगरी, केळीगव्हाण आणि भराडखेडा या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे नदीला पूर. पांगरी येथील गावकऱ्यांचा संपर्क तुटला, तर पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. चिपळूणमध्ये रात्रीच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अचानक पाणी शिरलं. अधिकारी कर्मचाऱ्यांची तारंबळ. कागदपत्र वाचवण्यासाठी रात्रीपासून कर्मचाऱ्यांचा प्रयत्न. चिपळूणच्या पेढेमधील वस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहातून थेट नागरी वस्तीत. जळगावच्या पारोळा तालुक्यातील शेळावेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 2 गुरांचा मृत्यू. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे. लातूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू. मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले. मांजरा धरण 92% भरलं. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यात मुसळधार पाऊस. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात साचलं पाणी. पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात जाण्यासाठी कसरत. जळगावच्या धनगावमधील झुरखेडा गावात जिरी नदीवरील तब्बल 4 बंधारे फुटल्याची घटना. खोलीकरण केल्यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. वाढलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. 3 दरवाजांमधून 5000 क्युसेकचा विसर्ग. भुगावती नदीपात्रात सुरू. हिंगोलीच्या कळमनुरीमधील पिंपरी खुर्दमध्ये ओढ्यावरील पुलाचं काम अर्धवट. पुराचं पाणी शेतात गेल्याने सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुलाचं काम तात्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. पुराच्या पाण्यातून जाताना मुरुम भरलेला ट्रक पलटल्याची घटना. चालकाने प्रसंगावधान राखत उडी टाकल्याने थोडक्यात जीव वाचला. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील खतगावमधील घटना. पाण्यामुळे पुलाचा अंदाज न आल्याने हायवा ट्रक पलटी. नांदेडच्या किनवटमधील बोर्डी सिंदगी परिसरात स्कूल बस पाण्यात वाहून गेल्याची घटना. स्कूल बस सोबत चालकही वाहून गेल्याची माहिती. सुदैवानं विद्यार्थी नसल्याने मोठी हानी टळली. मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनचं सर्वाधिक नुकसान. वाशिम तालुक्यातील घोडकी गावातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी. घरांचं नुकसान. अनेक जनावरांचा मृत्यू. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना. धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर. सोयाबीन पिकाला मोठा फटका. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी. बीड तालुक्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना. शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. गळात अडकल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले. मुंबईत मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत 210 गोविंदा जखमी झाल्याची माहिती. 68 गोविंदांवर उपचार सुरू, तर 142 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता. राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा. राहुल गांधींचे 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार. पाटण्याच्या गांधी मैदानात यात्रेचा समारोप होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. अटल गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या 1240 घरांच्या गृहप्रकल्पांचे चावी वाटप करणार. मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ. पापाची अंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही. मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे. हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट. खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. आम्ही मटका फोडून त्यांना 440 व्होल्टचा झटका दिला. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर.
फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीच हंडी फोडणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी. फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही. मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं. गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या नादाला लागू नये. महाजनांनी मस्ती लुटलेल्या त्यांच्या पैशांची ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. संजय राऊतांचा महाजनांवर हल्लाबोल. गिरीश महाजन जनतेतून निवडून येतात. संजय राऊतांनी मुंबईतल्या एका वॉर्डमधून तरी निवडून येऊन दाखवावं. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना आव्हान. मुंबईच्या समृद्धीने कधी कलानगरचा उंबरठा ओलांडलाच नाही. फक्त हंडीतील लोण्यावरच त्याचा डोळा होता. केशोपाध्ये यांचा ठाकरेंवर निशाणा. युतीचा विचार डोक्यातून काढून टाका. सोयीचं वाटेल तिथे युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं असं आपलं धोरण. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात प्रफुल्ल पटेल जरा स्पष्टच बोलले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असून मुंबई पालिकेवर भगवा झेंडा फडकणार. आदेश बांदेकरांची राजन विचारेंच्या दहीहंडी कार्यक्रमात प्रतिक्रिया. सांगलीच्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये झुंपली. एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही. जयंत पाटलांची अजितदादांना टोला. आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही. अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर. तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली असंही केलं वक्तव्य. जयंत पाटील देखणा नेतृत्व. आम्ही देखणे नाही का? जयंत पाटील देखणा आणि आम्ही बिन देखणे आहोत का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्किल टीका. अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात. भावकीला विसरलेत. अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तर तू आमदार झाला. जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही. रोहित पवारांचं उत्तर. आमच्या माई एनडी पाटलांच्या पाठीशी उभ्या राहिला. रोहित पवारांचं वक्तव्य. तर रोहितची आजी आहे, तिला भाषणात माई माई करतोय. रोहितला घरी गेल्यावर मी बघतो. अजित पवारांचा मिश्किल वक्तव्य. मुंबईतील गिरण्या बंद पाडून 40 मजली इमारती उभ्या राहतात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही. त्याची ताकद कुठेही राहिली नाही. शरद पवारांचं विधान. मुळाप्रवरा संस्थेची बदनामी करून काही लोकांनी संस्था घालवली. विखे पाटलांचं नेतृत्व काही लोकांना खूपत होतं. शरद पवारांचं नाव न घेता विखे पाटलांची टीका. राजकीय सुडापोटी संस्था उद्ध्वस्त केली. विखे पाटील. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. मंत्री गणेश नाईकांचा टोला. तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा मटका लागला असं गणेश नाईकांना म्हणायचं असेल. मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत. सध्या शिंदेंचा आकडा लागत नाहीये. राऊतांचा शिंदेंवर निशाणा. महायुतीने 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलंय, हे राज्याला माहिती. जनतेनं कामावर मतदान केल्याने म्हणून 232 आमदारांची हिस्ट्री केली. लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानावर शिंदेंचं प्रत्युत्तर. वर्षांनी एकमेकांच्या बाबतीत संयमानं बोलावं. गुलाबराव पाटलांचा गणेश नाईकांना सल्ला. आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जिंकलो. गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला पाटलांचं प्रत्युत्तर. 5 वर्षात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. कर्जमाफी करणार नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही. अजित पवारांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रतिक्रिया. सतेज पाटलांना शक्तीपीठ विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर समृद्धी महामार्गात दर जाहीर झाल्यावर विरोध मावळला. शेतकऱ्यांचा विरोध आम्हाला परवडणारा नाही. अजित पवारांचं वक्तव्य. गोंदियाच्या तिरोडामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. आगामी निवडणुकीपूर्वी अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना. आपला कोणी शत्रू नाही. पक्ष वाढवायला संकोच करायचा नाही. कोणाला आपल्या पक्षात यायचं असल्यास त्यांचं स्वागत करा. गोंदियातील कार्यकर्ता बैठकीत प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पुढे जात नाहीये. तपास पुढे गेला तर अजून नाव समोर येण्याची भीती. बजरंग सोनावणेंचा आरोप. तर काही अधिकारी तपास पुढे नेत नसल्याचाही आरोप. माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अवध कंपनीनं गुंड लोक पाळले आहेत. तहसीलदार भूमाफिया झालेत. बजरंग सोनावणे यांचा आरोप. आंदोलन सोडवण्यासाठी गेलो असताना तहसीलदार उठून गेले. बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या तळोदामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील भाऊक. ज्यांच्या आयुष्यात बहिणी असतात तो खूप मोठा नशीबवान असतो, तर ज्यांच्या आयुष्यात बहिणी नसतात तो कमी नशिबाचा असतो. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील कार्यक्रमावरून खासदार अमर काळेंकडून तीव्र नाराजी. नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्यातील पत्रिकेवरून नाराजी व्यक्त. भंडाऱ्यातील दर्ग्यात बाबा मस्ताशाह उर्स निमित्त खासदार प्रफुल्ल पटेलांकडून सादर अर्पण. मुस्लिम बांधवांसोबत उर्साचा आनंद साजरा केला. उर्स सोहळ्यामुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण.
धुळ्यातील कापडणीमध्ये शुद्ध पाण्यासाठी संघर्ष समितीचं बेमुदत आमरण उपोषण. जोपर्यंत शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, संघर्ष समितीचा इशारा. पक्का रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी महिला सरपंचांच्या गाडीवर चिखल फेकला. अहिल्यानगरच्या शेवगाव तहसीलमधील नवीन दहिफळ गावातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलच्या एमआरआय रूमचं सिलिंग कोसळलं. कुणीही जखमी नाही. कर्मचाऱ्यांच्या सकाळी बाबाली लक्षात. धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. दत्तात्रय भरणेंना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा घेराव. भरणेंना घेराव घालत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्यात जलसमाधी आंदोलन दरम्यान आंदोलनकर्ते विनोद पवार पूर्णा नदीत वाहून गेले. 40 तास उलटूनही आंदोलनकर्त्याचा शोध लागेना. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शर्थीचे प्रयत्न. बुलढाण्याच्या मलकापूर पंचायत समितीकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. मुलामुलींमध्ये सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद. निवृत्त संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी साईंच्या चरणी अर्पण केला सोन्याचा त्रिशूळ. 36 ग्रॅम वजनाच्या त्रिशूळाची किंमत 3,32,000 रुपये. मुंबई आग्रा महामार्गावर अवैध वाहतूक. चारचाकीतून 7 जणांची परवानगी असताना तब्बल 20 ते 25 जणांचा प्रवास. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून चारचाकीवर कारवाई. नंदुरबार शहर पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक. 6,27,000चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त. 60 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या जिमी शर्माला पोलिसांनी बेड्यात. बायको नांदायला येत नाही म्हणून बापानं 4 मुलांचं जीवन संपवलं. अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातील कुऱ्हाळे शिवारात विहिरीत मुलांना ढकललं. वादामुळे बायको 8 दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. सिंधुदुर्गात क्षुल्लक कारणावरून परप्रांतीयांची स्थानिकांना मारहाण. 2 स्थानिक तरुण आणि 3 परप्रांतीयांमध्ये बाचाबाची. घाटी रुग्णालयाच्या एमआरआय रूमचं सिलिंग कोसळल्याची घटना. रुग्णालयाच्या न्यू मल्टीस्पेशालिटी बिल्डिंगमधील एमआरआय रूममध्ये घडली घटना. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून